विदर्भ की हाई प्रोफाइल लोकसभा सीट अमरावती से भाजपा की स्टार उम्मीदवार नवनीत कौर राणा हार गई है, जबकि सरल छवि वाले कांग्रेस के नेता बलवंत वानखेड़े ने यह त्रिकोणीय मुकाबले में राणा को बुरी तरह हराया है। बेहद कड़े मुकाबले में बलवंत वानखेड़े ने 19,330 वोटों से जीत हासिल की है। अमरावती सीट पर कुल 37 उम्मीदवार थे, लेकिन असली लड़ाई भाजपा, कांग्रेस और प्रहार के प्रत्याशियों के बीच थी। इस बार चुनाव में अमरावती सीट से कांग्रेस प्रत्याशी की जीत हुई। अमरावती की मौजूदा सांसद और भाजपा की उम्मीदवार नवनीत कौर राणा चुनाव में हार गई। उनकी इस हार के कारण कई हो सकते हैं, लेकिन अमरावती सीट के लिए एनडीए घटक दलों के एकजुट होने का खामियाजा भाजपा उम्मीदवार नवनीत राणा को उठाना पड़ा है। अमरावती जिले में बच्चू कडू ने भी नवनीत राणा के लिए प्रचार नहीं किया, क्योंकि उनका विधायक रवि राणा से ही विवाद था। दूसरी ओर कांग्रेस की टिकट पर पहली बार लोकसभा चुनाव लड़ रहे बलवंत वानखेड़े को जनता का समर्थन मिला और वो विजयी हो गए। 2019 के चुनाव में एनडीए के सहयोग से निर्दलीय चुनावी दंगल में उतरी नवनीत राणा ने शिवसेना उम्मीदवार आनंदराव अड़सूल को हराकर जीत हासिल। उसके बाद उन्होंने नरेंद्र मोदी सरकार को समर्थन दिया और लोकसभा चुनाव के ठीक पहले नवनीत राणा भाजपा में शामिल हुई और भाजपा की टिकट पर अमरावती लोकसभा सीट पर दोबारा किस्मत आजमाने के लिए उतरी। लेकिन इस बार राणा को अमरावती में हार का सामना करना पड़ा है। सरल और साफ सुथरी छवि वाले बलवंत वानखेड़े ने जीत हासिल की है। उनकी जीत के बाद कांग्रेस कार्यकर्ताओं ने जमकर जल्लोष किया। अमरावती लोकसभा मतदारसंघातून विजय झालेले नवनियुक्त खासदार आपल्या सोबत आहेत। बळवंत भाऊ वानखेडे यांचा आज प्रचंड मताधिक्याने विजय झालेला आहे। बळवंत भाऊ, काय सांगाल, आज प्रचंड मताधिक्याने तुमचा विजय झालेला आहे, काय तुमची प्रतिक्रिया? ही अमरावती लोकसभेची निवडणूक खऱ्या अर्थानं धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होती आणि जनशक्तीचा विजय झाला। आपल्याला पाहायला मिळालं असेल, निवडणुकीच्या दरम्यान सर्व ॲटोवर किंवा इतर ठिकाणी असे बॅनर होते, ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती। पण ती जनशक्ती आमच्या पाठीशी असल्यामुळे आमचा विजय झाला। काल अशी वेळ आली होती की अमरावती शहरात राजकुमार चौकात विजयाचे बॅनर सुद्धा लागले होते, काय सांगा? तो एक तर आतायतीपणा, दुसरी बाब अशी की ते आपल्याला स्वतःला समाधान करून घेण्यासाठी की नहीं खासदार की तो बैनर तो है, पोस्टर तो है, इसलिए वो किया होगा। अमरावतीच्या आता विकासासाठी काय तुमचं स्वप्न आहे, काय तुमचे प्रश्न, ह्या लोकसभेचे प्रश्न ही निवडणूकच देशाच्या प्रश्नावर असते, परंतु स्थानिक काही मुद्दे असतात, ते स्थानिक मुद्द्यावर सुद्धा काम करणं गरजेचं असते लोकप्रतिनिधी म्हणून। मग रोजगार आहे, बेरोजगारी आहे, हे असे अनेक मुद्दे आहेत की त्या मुद्द्यांवर काम करणं गरजेचं आहे। नक्कीच ज्या खासदारांना ज्या ताईंनी निवडून आणलं त्या ताईसुद्धा आपल्यासोबत आहे। ताई, काय सांगाल, प्रचंड मेहनत तुम्ही पहिल्या दिवशीपासून घेत आलेला आहे, ते आम्ही स्वतः पाहिलेलं आहे, काय तुमची प्रतिक्रिया आहे? अमरावतीवर आम्ही प्रेम करतो आणि अमरावतीची मंडळी पण आमच्यावर प्रेम करतात, हे त्यांनी आम्हाला सिद्ध करून दाखवलेलं आहे। आमचे जे विरोधक होते ते वैचारिक विरोधक होते, ऑफकोर्स ते काही आमचे एनिमी नाही आहेत, पण ही जी लढाई होती ही जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई होती। त्यांच्याकडे एवढा बलाढ्य पैसा, आमच्याकडे काहीच नाही, पण तरी जनतेने आम्हाला साथ दिली आणि निवडून येण्यासाठी पैसा लागत नाही, हे जिवंत उदाहरण बळवंत वानखेडे आहे, हे आपल्याला दिसून आलेलं आहे। सगळेजण संविधानाच्या संरक्षणासाठी फील्डमध्ये होते आणि उद्या अमरावती चकाकली पाहिजे याच्याकडे आमचं लक्ष नक्कीच राहणार आहे। खूप सारे कामं आहेत, बेरोजगारांचे विषय आहेत, मेडिकलचे फॅसिलिटीज आहेत, जे उद्योग आणले होते ते उद्योग अजूनपर्यंत कंप्लीट झालेले नाही आहेत। या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील आणि आपल्याला दिसतंय की बळवंत दादा हा सरपंचापासून ते आत्ता खासदारापर्यंत एक व्यक्ती गेलेली आहे आणि ती व्यक्ती नक्कीच जरी साधीभोळी वाटत असली तरी हुशार आहे, ज्ञान ठेवून आहे, कागदं कशी फिरवायची यांना माहिती आहे आणि उद्याचं भविष्य अमरावतीचं नक्कीच चांगलं आहे। अमरावती एक सांस्कृतिक राजधानी आहे आणि त्या सांस्कृतिक राजधानीचं काटेकोरपणे पालन बळवंतराव करतील अशी आमचा कॉन्फिडन्स आहे। नक्कीच अमरावती ही सांस्कृतिक राजधानी आहे। अमरावतीचा विजय हा सर्वसामान्य नागरिकाचा विजय असल्याची प्रतिक्रिया आमदार यशोमतीताई ठाकूर यांनी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केली। अरुण जोशी, UCN न्यूज, अमरावती।